माळगाव गावामधून सरकारी योजनेमध्ये सरकारी नोकरीमध्ये नाव यावं स्वतः एवढीच इच्छा आहे आमची. पोट तिरकीनं बोलते साहेब ही गोष्ट. मागच्या 3 वेळेस सांगितली एकच गोष्ट मी, काहीच नाही, विना खर्च काम आहे, विना खर्च. एका दिवसात करून देऊ शकतो पा एक भोंगळा पोरगा मी, एकाच दिवसात हे काम सोपं. फक्त जिम्मेदारी माझ्या, जिम्मेदारी करू शकतो ना जिथं आपल्याला जागा आहे. नाही तुम्ही हे करू शकता ना. मी 3दा बोललो नाही झालं म्हणून बोलतोय दादा. पण आता जे लिहू लागलं नाही ते लिहून घ्या तुम्ही. ते आता मला तुम्ही स्पष्टीकरण देऊच नका. तुम्ही स्पष्टीकरण देऊच नका. स्पष्टीकरण तुमचं ऐका. तो भाग वेगळा होता. तुम्हाला काय मी जाईल माफी मागतो. मी तुमचं स्पष्टीकरण ऐकायला करून द्या. नक्कीच नक्कीच काय अडचण नाही. बोलून नाही जमणार. प्रत्येक वेळेस बोलून जमतं का? तुम्ही जे सांगितलं ते तुम्हाला करून दाखवावं लागेल. त्याच्यात 9-8 एक मिनिट ना येऊ द्या ना. पुरं गाव पाण्यात भिजलं योगेश भाया. या पाण्याचं काय घेऊ बस अख्खं गाव बुडालं. परत एक गोष्ट सांगतो मी तुम्हाला. कुठल्याही योजनेमार्फत गावात काम येतं. चांगले ठेकेदार आपल्या गावात आहे. फारुख शेख असतील, असलम भाई असतील, किंवा मग समजा आता मागं काम समजा मुजमिल भाईने केलं, जयंदीन भाईने केलं. कुठलंही काम करत असताना कामात त्या सौंदर्यदृष्टी असायला पाहिजे. फिनिशिंग आपल्या भाषेमध्ये म्हणतो ती दिसत नाही साहेब कामात. वाईट वाटेल तुम्हाला, तुम्हाला कसंही वाटो, माझं एवढं सांगणं तुम्हाला. सौंदर्यदृष्टी साहेब त्या कामात नाही. सौंदर्यदृष्टी म्हणजे कामाची फिनिशिंग पाहिजे तशी नाही. नेमकं गावचं नाक या गोष्टी नाही दिसत साहेब तशा. काय करावं साहेब काही नाही. बस विनंतीच आहे माझी. मी काहीच करू शकत नाही. काय शेवटी आमचे करते धरतीच ते. आमची विनंतीच आहे. श्रीरंग पाटील चॅनलचे असतील, फारुख शेख असतील, असलम भाई असतील. नाही माझं नाही तसं नाही हो. मी विनंती माझी. मी काय याबद्दल काही म्हणलं तो विनंती तुम्ही डायरेक्ट अशा अंगावर घेऊन घ्या. मी काम नाही करत म्हणजे काय चुकीचे काम आहे की ते. मग नसते केलं तर करणार आम्ही कोण नाही गावात. बोलाच नाही ना. तुम तुम्हारा मी कामात मी म्हणलं का तुमच्या कानातून कामातून तुम्हीच बोलले 19-20 होता साहेब. एक अतिशय महत्वाचा मुद्दा सांगतो मी तुम्हाला. एकदम प्रगतशील शेतकरी माझ्या गावामध्ये, सातारा बुद्रुक या गावात अशोक दादा असतील, तिकडे भागवत शिंदे असतील, शरण हिलाल सिंग आपले चरण उत्तम शिंदे असतील. नाही श्रीरंग पाटील लागू द्या. ऐका महत्वाचा मुद्दा थोडा एकदम आज जोकचा मुद्दा नाही बरं का. थोडं सिरियस व्हाया मुद्द्याबद्दल. काय माहिती एकदम महत्वाचं नाही साहेब. जलतारा प्रकल्प नाव ऐकून ऐकून म्हणजे माहिती असायला हवी तुम्हाला. नाही नक्कीच नाही. मी तसं म्हणत नाही. बस मी माहिती द्यायला आलो 2 प्रकल्पाबद्दल. नाही जुना प्रकल्प आहे पण अतिशय महत्वाचा आहे. काय माहिती का, खरीप हंगामात सगळ्या गावकऱ्यांना माझं सांगणं आहे, फॉरेस्टवाल्यांनाही खरीप हंगामात जे आपण पिकं घेतो एकदम चांगल्या प्रकारचे पिकं येतात. पण तेच पिकं रब्बीमध्ये दादा ॲव्हरेज निघत नाही. चांगलं कशा अभावी निघत नाही. आपल्याला पाणी पुरत नाही. पुरत आहे असेल ते तुम्हाला पुरतं, आम्हाला नाही पुरत. आणि आम्हाला पुरत असलं तर या पोराला नाही पुरत आणि यालाही नाही पुरत. इथं अडचण होती. बस माझं ग्रामपंचायतला एक सुचवणं आहे. जलतारा प्रकल्प ज्याचे जनक आहे डॉक्टर पुरुषोत्तम वाया, जालन्याचा माणूस आहे. अतिशय चांगल्या प्रकारचा जलतारा प्रकल्पाची थोडक्यात व्याख्या सांगतो मी तुम्हाला. आपलं जे शेत असतं मंडळी, त्या शेतामधून ज्या साईडला वाह्यात पाणी वाहतं ना, पाणी ज्या ठिकाणी वाहत आहे पाण्याचा दादा जिथं उतार आहे त्या उतारामध्ये आपल्याला एक शोच खड्डा करावा लागतो. एकरी 2 शोच खड्डे करावे लागतात. त्या शोच खड्ड्याची साईज आहे 5 बाय 6 एवढा शोच खड्डा. त्यामध्ये तुम्हाला विटा भरायच्या आहे, त्यामध्ये तुम्हाला दगड भरायचे, त्यामध्ये तुम्हाला वाळू, त्यामध्ये तुम्हाला जे हलक्या हलक्या समजा अशा एरेशन देणाऱ्या ज्या गोष्टी आहे त्या तुम्हाला टाकायच्या आहे. ते काय होतं आणि एकरी हे 2 खड्डे लागतात. जर तिकडून येणारं वाया जाणारं पाणी जे वाया जात होतं तुमचं ते पर्कोलेट होतं जमिनीमध्ये. ते पाणी मुरतं साहेब. ते पाणी मुरल्यामुळं काय होतं, भूजल पातळी पाणी पातळी जमिनीची वाढती. जवळपास एक खड्डा दादा 3,60,000 लिटर पाणी साचवतो. किती? 3,60,000 लिटर एवढं पाणी एक खड्डा साचवतो. अशी एकरी
2 खड्डे. आणि तुम्हाला माहित असण्याचं कारण मी तुम्हालाच का विचारला प्रश्न, रोजगार हमी योजनेअंतर्गत त्याला शासनानं अनुदान दिलेलं आहे. मग माझी रोजगार हमी योजनेअंतर्गत ते अनुदान तुम्हाला माहित पाहिजे होतं. तर तुम्हाला नाही जो कोणी करेल ना त्यांनी सांगा, नाव सांगा. द्यावे, आपण त्या रोजगार हमीमध्ये टाकू. जलतारा तर मी नवीन नाव ऐकलं, पण नवीन जुनं आहेत समजा. नाही मी सांगतो 1 मिनिट, तुम्ही तुमचं सांगा, मला एकदा बोल द्या दादा 1 मिनिट. महात्मा गांधी रोजगार हमी